नमस्कार मित्रांनो, ऑल टीच इन्फॉर्मेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज जी नवीन पोलीस भरतीची अपडेट आहे, जसं की आता म्हणतायत 1600 मीटर बंद होणार आणि तिथं 2.5 किलोमीटर येणार आहे। ह्याच्या आधी पण हे परिपत्रक झालेले आहेत मित्रांनो। गेल्या 2 भरत्या झाल्या त्यावेळेला पण आलतं 1600 मीटर कॅन्सल होणार आणि तिथं 3 किलोमीटर येणार, 3 किलोमीटरचं टायमिंग पण ठरलेलं, असं भरपूर परिपत्रक अजून पण येतील। ह्याच्यावर आपण सविस्तर बोलूया। पण आता इथं टोटल 4च्या 4 परिपत्रक माझ्याकडे आहेत। ती 4 परिपत्रक येणाऱ्या पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून किती महत्त्वाचे आहेत मी ते तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो आता ही परिपत्रक नंबर 1 तुम्हाला दाखवतो। तर त्या ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू साहेबांनी ते पाठवलेलं होतं। तर ते पाठवलेलं होतं मित्रांनो, इथं कडल तुम्हाला दाखवतो पण 9/7/2024 ला त्यांनी पाठवलेलं। आणि त्यांचा विषय काय होता मित्रांनो, राज्यातील पोलीस दलातील रिक्त पदे भरून पोलीस भरती 2026 ची जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करण्याबाबत। तर हे परिपत्रक त्यांनी पाठवलेलं कधी, तर 9/6/2026 ला। त्यानंतर एक परिपत्रक आलतं, ते परिपत्रक नंबर 2 आलतं मित्रांनो। त्यानंतर ते मुंबईचं आलतं। तर आता मी इथं तुम्हाला ते देखील दाखवतो मुंबईचं परिपत्रक। त्यांनी मुंबईचं परिपत्रक आलतं त्यानंतर। तर त्यांचं काय आलतं, 92 मुंबई पोलीस दलातील पोलीस अंमलदाराची सद्यस्थिती एकूण मंजूर संख्या 41,966 असून, तर त्यांनी काय सांगितलं 2026 मध्ये 38,080 ही आहेत, म्हणजे आता चालू भरलेली आहे। आणि त्यांनी रिक्त पदं सांगितलेली, ते टोटल पदं 3886 पदं ही आगामी पोलीस भरतीमध्ये भरणार असं सांगितलेलं। आणि त्यातली 3,521 पदं जी आहेत ती मित्रांनो आता गेली भरती आहेत, त्यातली ती पदं भरल्यात त्यांनी। आणि ती टोटल त्यातनं वजा करून येणाऱ्या नवीन पोलीस भरतीसाठी किती पदं राहतात, तर ती जवळपास 365 पदं काय तर राहतात। तर ती नवीन पोलीस भरतीची त्यांनी ऍड दिली। तर मित्रांनो ही एवढीच नसत्या, आणि हे परिपत्रक भरपूर व्हायरल झालं। तर सगळ्यांनी केलेत की तिकडे 3,886 जागा मुंबईच्या निघलेल्या आहेत। तर मित्रांनो ह्या परिपत्रकाचा अर्थ असा नव्हता, तर ह्याच्यात फक्त काय लिहिलं त्यांनी, तर 365 जागा ज्या आहेत त्या नव्यानं भरल्या जातील। आता ह्यातल्या वजा करून आता जी भरती झाली त्यातल्या। तर मित्रांनो हे परिपत्रक नंबर 2 होतं। त्यानंतर परिपत्रक नंबर 3 आहे, तर ते वयवाढीच्या मुलांच्यासाठी आहे मित्रांनो। त्यामध्ये काय होतं, तर मी आता हे परिपत्रक 4 पण तुम्हाला इथं दाखवत आहे। तर त्यांनी आता इथं बघू शकता तुम्ही, तर त्या परिपत्रकाचा दिनांक बघा, 15/5/2026 ला हे परिपत्रक आलतं। त्यामध्ये विषय काय होता, पोलीस शिपाई भरती सरळ सेवा भरतीप्रमाणे वयोमर्यादा 5 वर्ष वाढवून मिळण्याबाबत। तर मित्रांनो हे असं आपल्या इथं पण मागितलेलं, आपल्या इथं आता 28 आणि 5 ओपनसाठी असं 33 आणि 33 अधिक 5 38 असं आपल्या इथे करायचं महाराष्ट्रामध्ये हे चालू आहे। तर त्याचं आता आंदोलन देखील चालू आहे मुंबईत, आणि त्याला शक्यतो करून आपल्याला वयवाढ मिळेल असं वाटतंय। आता जसं मध्य प्रदेशमध्ये पण पोलीस भरतीला 38 वर्ष आहे, गुजरातमध्ये पण 38 वर्ष आहे, आणि आपला आसाममध्ये पण 40 वर्ष आहे। अशा प्रमाणे मागणी करल्यात आणि तिथं आंदोलन मुंबईत आता चालू आहे। तर हे होतं परिपत्रक नंबर 3। तर मित्रांनो चौथं जे परिपत्रक आहे ते आता मित्रांनो ते कधीच आहे बघा, 22/6/2026 चं परिपत्रक आहे। आणि त्याचा विषय काय आहे, पोलीस शिपाई भरती 2026 व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक आयोजित करण्याबाबत। तर मित्रांनो ही जी आहे ती 23 तारखेला त्यांची बैठक झालेली आहे, म्हणजे आपल्या पोलीस भरतीत काय अडचणी येत असतील तर त्याबद्दल त्यांचं पूर्ण व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्यांची बैठक झाल्या सगळ्या जिल्ह्याची। तर मित्रांनो ह्यामध्ये काय असणार आहे, आता ते पोलीस भरतीला आपलं म्हणजे इव्हेंट किती ठेवायचं, काय ठेवायचं, आपल्या चेस नंबर किंवा आपल्या चिप बद्दल काही प्रॉब्लेम असतील। गेल्या वर्षी भरपूर ठिकाणी चिपचं प्रॉब्लेम आलतं, जसं की चिप चालना झाली, एक ठिकाणी 100ला स्टार्टिंगला चिप नव्हती, एक ठिकाणी पूर्ण काही 400चं ग्राउंड नव्हतं, रोडवर पोहले, असं पूर्ण प्रॉब्लेम आलता। त्याबरोबर त्यांनी हे केलं, आणि त्यात आपल्या महाराष्ट्र पोलीस दलाला केंद्राकडून आणि आपल्या राज्य सरकारकडून निधी पण गोळा झालेला आहे। त्यामुळे ही प्रोसेस पण फास्ट होणार। आणि जे आता राहिला विषय जो 1600 मीटर बंद होणार, तर मित्रांनो ही 1600 मीटर बंद होणार ही आता पहिल्यांदाच आलेलं नाही। हे मी ज्या वेळेला भरती देत होतो, ही गेली नव्हती त्याच्या गेल्या वेळेला ह्या 2 भरत्या झाल्या, त्यावेळेला पण असंच बातमी झाली की 1600 मीटर बंद होऊन तिथं 3 किलोमीटर येणार आहे। तर मित्रांनो ही बातमी आलती, त्यानंतर त्यामध्ये पण तिथं त्यावेळेला पण थोडी पोरं दगावलेली होती, म्हणजे मृत्यू पावलेली होती। आणि या वर्षी पण आता नवीन भरती ज्या गेले आता त्यामध्ये पण एक जवळपास 2 ते 3 पोरं मृत्युमुखी झाल्यात 1600 मीटरसाठी। त्यामुळे हे चेंज होऊ शकते भविष्यात, काय होणार नाही असं नाही, होऊ शकतं। पण जे आपलं टायमिंग आहे, GR आहे, तो GR हातात आल्याशिवाय आपण नक्की काय सांगू शकत नाही की बाबा होईल किंवा नाही। तर जर बदललं तरी पण त्यांनी कमीत कमी
6 महिने आधी भरतीच्या सांगणार असं त्यांचा गेल्या वेळेचा एक परिपत्रक होतं. त्यामध्ये सांगितलेलं की भरतीच्या 6 महिने आधी आम्ही सांगणार की बाबा हे इव्हेंट भरतीला आहे. तर मित्रांनो आता काय काळजी करू नका तुम्ही, जरी बदललं तरी पण त्यांनी सांगतील ऑफिशियली त्यांचा JR असा इव्हेंट आपल्या पोलीस भरतीला होणार आणि त्यानंतर 6 महिन्यांना मग ग्राउंड होईल. आणि आता राहिला विषय भरती कधी येणार, तर ती भरती ही लवकरात लवकरच येणार आहे. डिसेंबरच्या आसपास तुम्हाला ॲड बघायला मिळेल. आणि मित्रांनो रिक्त पदं पण भरपूर आहेत आणि आता नवीन भरतीची जी आहेत त्यातली निम्मी ट्रेनिंगला पण गेलेले आहेत. निम्म्यासनी ट्रेनिंग सेंटर अजून खाली होत आहे, त्यानंतर निम्मी ट्रेनिंगला जातील. तुमची प्रोसेस पूर्ण व्हायला जवळपास 6 महिने जातात, नवीन भरती जरी डिसेंबर महिन्यात निघली तरी पण. आणि त्यामुळे ही येणारी भरती लवकरात लवकर येईल आणि जो कुंभमेळावा आहे त्याच्या आधी ही प्रोसेस फास्ट होईल. त्यामुळे तुम्ही आत्तापासून अभ्यासात राहा आणि अभ्यास कंटिन्युअली करा, ग्राउंड कंटिन्युअली करा. मित्रांनो मी ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सांगत आहे सर्वांना की मोफत कसं करायचं, गणित बुद्धिमत्तेचे तास कुठनं घ्यायचं. मी घरातनं केलोय आणि मी SBC मधून पुण्याला टॉपर आहे मित्रांनो, त्यामुळे मला पण अंदाज आहे भरपूर. आणि मी कुठं क्लास लावला नव्हता, काय अकॅडमी लावली नव्हती. तर मित्रांनो काय केलं, मी जेवढं आपल्याला फ्रीमधलं मिळेल ते मी वापरलेलं आहे, तेच मी तुम्हाला सांगत आहे. आणि त्याचा भरपूर लोकांना फायदा पण होत आहे आणि माझे भरपूर व्हिडिओ व्हायरल होत आहेत आणि भरपूर लोकांचे मेसेज येत आहेत. मला रिप्लाय द्यायला देखील वेळ नाही, इतकं मला मेसेज येत आहेत इन्स्टाला आणि यूट्यूबला. त्यामुळे तुम्ही काय करा, यूट्यूबला चॅनलला जाऊन सर्व चेक करा पहिला आणि मग काय प्रॉब्लेम असला तर कमेंट करा, त्याची मी उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. तर मित्रांनो व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. इथून पुढे येणारी सर्व माहिती तुम्हाला मिळत राहील.